विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रम वर्ग 9वा दिवस 30वा आणि मी आज शस्त्रास्त्र घेऊन या क्लासला जॉईन झालेलो आहे. तुम्ही सुद्धा तुमचा कंपास बॉक्स पूर्ण साहित्य असलेला रेडी ठेवा, कारण आज आपल्याला थोडंसं फिगर्स काढायचे आहेत. आज आपला टॉपिक आहे सर्कल, वर्तुळ. आणि पहिलं वर्तुळ काढू. टेक द वन पॉइंट कॉल्ड ॲज द सेंटर ऑफ द सर्कल. सगळ्यात पहिले एक पॉईंट घ्या, त्याला नाव सी द्या. हा झाला वर्तुळाचा केंद्रबिंदू. आणि एक अंदाजे अंतर घ्या चॉपमध्ये. ड्रॉ सर्कल, ड्रॉ सर्कल. आणि एक सर्कल काढायचं आहे, एक वर्तुळ काढायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला थोडं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसावं म्हणून मी डार्क करत आहे. तुम्ही डार्क करण्याची आवश्यकता नाही. दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल. मित्रांनो, एक चार्ट तयार करा. बाजूला एक चार्ट तयार करा. पद्धतशीर मोठा चार्ट तयार करा. आडवा केला तरी चालेल. पहिला कॉलम सिरियल नंबर 1 2 3 4 5 6 7. आणखी एखादा वाटला तर आपण त्याच्यात ॲड करू. पहिलं लिहा वर्तुळ केंद्र, सेंटर ऑफ द सर्कल, सेंटर ऑफ द सर्कल. नंबर 2 चार्ट तयार करा. 3 कॉलम करा. 1 2 3. पहिलं वर्तुळ केंद्र, दुसरं त्रिज्या, तिसरं व्यास. वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास, सेंटर, रेडियस, डायमीटर, DIA, ME, TR. चौथं जीवा, जीवा. नंतर लघुकंस, विशाल कंस, केंद्रीय कोन, केंद्रीय कोन. आणि एक आणखी राहिलेलं आहे, एक आणखी राहिलं अर्धवर्तुळ. काय राहिलेलं आहे? अर्धवर्तुळ, अर्धवर्तुळ कंस, अर्धवर्तुळ कंस. चला, कॉल चौथा नंबर CHORD. 5 नंबर मायनर आर, MINOR, आर्क, ARC. 6वं मेजर आर, MA, JOR, ARC. 7वं सेमी सर्कल. 7वं लिहा सेमी सर्कल. 7वं सेमी सर्कल, अर्धवर्तुळ. 8वं सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन, केंद्रीय कोन. आणि आपल्याला 5 सर्कल काढायचे आहे. 5 सर्कलमधली, 5 वर्तुळामधली संपूर्ण माहिती या चार्टमध्ये तयार करायची आहे. मित्रांनो, दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल. आणि आता सर्कलवर कोणताही एक पॉईंट घ्या. A, B, CA हे डिस्टन्स, म्हणजे या चॉपमध्ये जितकं अंतर घेतलं त्याला म्हणतात रेडियस. काय म्हणतात त्याला? रेडियस, रेडियस. व्हॉट इज दिस? रेडियस. मराठीत काय म्हणतात त्याला? त्रिज्या. याला म्हणतात त्रिज्या. आणि त्रिज्याची डेफिनेशन मी सांगतो, दोन्ही भाषेत तुम्ही लिहायची आहे. द डिस्टन्स बिटवीन, द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द सर्कल, the distance between center of the circle and any point on the circle, and any point on the circle is called as radius. वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणताही बिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यामधील अंतराला त्रिज्या असे म्हणतात. कोणती कोणती त्रिज्या आहे पहा. पहिले डेफिनेशन लिहून टाकली असेल तुम्ही. व्हिडिओ पॉज करा. आता कोणत्या कोणत्या त्रिज्या आहेत पहा. CA, CB, CA, CB. इथं काहीतरी नाव द्या. CN, CN. डॉट डॉट करा. हाऊ मेनी रेडियस आर देअर? हाऊ मेनी रेडियस आर देअर? देअर आर इन्फानाइट रेडियस नाही म्हणायचं आता, रेडिया. देअर आर इन्फानाइट रेडिया. रेडियस सिंग्युलर, एक वचनी. रेडिया RAD डबल R. रेडिया प्लुरल, अनेक वचनी, एकापेक्षा जास्त. आणि थोडा प्रोनाऊन्सिएशनमध्ये बदल होऊ शकतो. मी रेडिया म्हणत आहे, तुम्ही आणखी काय म्हणत असाल त्या हिशोबानं. कारण शेवटी आपण ओरिजिनल मराठी मीडियमचे आहोत आणि आपलं प्रोनाऊन्सिएशन हे आपल्या भारतीय सारखंच आहे. रेडिया म्हणतो मी याला. काही असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याला करेक्शन करून घ्या. रेडियस 1, रेडिया एकापेक्षा जास्त. हाऊ मेनी रेडिया आर देअर? इन्फानाइट.
एका वर्तुळाला किती त्रिज्या असतात? असंख्य त्रिज्या असतात आणि सर्व त्रिज्या समान असतात. ऑल रेडियस आर इक्वल. इफ दिस इज 4 सेंटीमीटर, दिस इज 4, दिस इज 4, ऑल आर 4 सेंटीमीटर and it is shown by either small r or capital R. हे झालं रेडियस. आता आपण आणखी एक पॉईंट घेऊ बी आणि इथं घेतो ई. सी ऑल्सो रेडियस. सी सुद्धा एक त्रिज्या आली. आता बी ई आणि बी जोडतो. ई आणि बी जोडतो. दिस इज द सेगमेंट हुज एंड पॉइंट्स आर ऑन द सर्कल. इट इज कॉल्ड ॲज कॉर्ड. इट इज कॉल्ड ॲज कॉर्ड. याला मराठीत जीवा असे म्हणतात. व्याख्या लिहून घ्या. ज्या रेषाखंडाची दोन्ही टोके वर्तुळावर असतात त्याला जीवा असे म्हणतात. एंड पॉइंट्स ऑन द सर्कल दॅट सेगमेंट इज कॉल्ड ॲज कॉर्ड. CHORD. काही लोक चॉर्ड म्हणतात. ओके, जे असेल ते मी कॉर्डच म्हणतो. कॉर्ड, जीवा. हाऊ मेनी कॉर्ड्स आर देअर? इन्फिनाइट कॉर्ड्स. This is the chord. This is the chord. Is it a chord? E-M. Is it a chord? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. पुन्हा एक सर्कल काढतो इकडं बाजूला. तुम्ही पण काढा. भरपूर सर्कल काढायची आपल्याला. This is the chord. This is the chord. This is the chord. Is it a chord? E-M ही जीवा आहे का? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. येस ऑर नो. माझ्या मते तर नाही. कारण काय? ई हा सर्कलवर आहे, वर्तुळावर आहे, पण एम हा नाही. आणि आपली व्याख्या काय म्हणते? बोथ पॉइंट्स, बोथ एंड पॉइंट्स. बोथ एंड पॉइंट नाही, एंड पॉइंट्स आर ऑन द सर्कल. रेषाखंडाची अंत्यटोके हे वर्तुळावर असली पाहिजे. आता याला नावं दुसरेच देतो. नावं बदलून टाकतो. आता ए बी, इथं लिहितो डी, इथं लिहितो MN, इथं लिहितो TS. ऑल आर कॉर्ड्स. दिस इज ऑल्सो कॉर्ड. दिस इज ऑल्सो कॉर्ड. आपण याला म्हणू YZ. 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 आणि हे आलं सेंटर ऑफ द सर्कल. YZ सुद्धा कॉर्ड आहे, AB सुद्धा कॉर्ड आहे, DE सुद्धा कॉर्ड आहे. ह्या सर्व जीवा आहे, पण ही स्पेशल जीवा आहे. ही विशिष्ट जीवा आहे. दिस इज द स्पेशल कॉर्ड. व्हॉट इज द स्पेशालिटी? धिस कॉर्ड इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. ही जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते आणि हिला म्हणतात डायमीटर, व्यास. हिला म्हणतात डायमीटर किंवा व्यास. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डायमीटर? अ कॉर्ड. अच्या ऐवजी द म्हणा. स्पेशल झाली आता. पर्टिक्युलर. दी कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड डायमीटर ऑफ द सर्कल. जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते तिला व्यास असे म्हणतात. आणि शोन बाय कॅपिटल D और स्मॉल d. आणि मित्रांनो, यामध्ये C सेंटर ऑफ द सर्कल, Y ऑन द सर्कल म्हणजे झाली रेडियस. C वर्तुळाचा केंद्रबिंदू, Y वर्तुळावर, CY काय झाली? त्रिज्या R. सिमिलरली CZ ऑल्सो रेडियस. म्हणजे काय झालं? हे 4 सेंटीमीटर, हे 4 सेंटीमीटर. YZ किती झालं? 4 + 4 म्हणजे 8. म्हणजे 4 × 2 किंवा 2 × 4. 4 × 8. 4 ही काय झाली? रेडियस. आणि 2 हे त्याच्या दुप्पट. म्हणजे काय झालं? काय फॉर्म्युला तयार झाला? D = 2R और D = 2R. फॉर्म्युला तयार झाला. कारण एका डायमीटर मध्ये किती 2 रेडियस आल्या? CY आणि CZ. 2 × 4, 2 × त्रिज्या. म्हणजे काय नियम तयार झाला? चला नियम लिहा. डायमीटरची व्याख्या लिहिली, खाली नियम लिहा. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. डायमीटर इज डबल द रेडियस. डायमीटर इज डबल द रेडियस. आणि आता 5 उदाहरणं सोडवा. पहिले सूत्र लिहा. D = 2R. D = 2R. बाजूला आपण फिगर काढलेली आहे, ती फिगर तुम्ही काढायची पुन्हा एकदा. आता 5 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. लिहा. नंबर 1, इफ
R इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, D इज इक्वल टू व्हॉट? जर R बरोबर 5 सेंटीमीटर तर D बरोबर किती? D बरोबर स्मॉल r आहे, स्मॉल d स्मॉल, ओके. D इज इक्वल टू 2R, 2 इंटू 5, 2 पंचे 10, डबल, त्रिज्येच्या डबल. अशी 5 उदाहरणं सोडवायची आहेत. 5 सेंटीमीटर झालं की 7.5 घ्या, 3 घ्या, 2 घ्या, 1 घ्या. 5 उदाहरणं मनानं तयार करा आणि आपले काम पक्क करा. म्हणजे हा नियम काय होईल, आपोआप आपल्या लक्षात बसेल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सांगा, व्हॉट इज द रूल? डायमीटर इज डबल द रेडियस. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. 5 उदाहरणं सोडवलेली आहे. ओके, आणखी 5 उदाहरणं सोडवायची आहे. कशी सोडवायची पहा. नंबर 1, इफ D इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, R इज इक्वल टू व्हॉट? R दिलं होतं, D काढलं. आता D दिलेलं R काढू द्या. R इज इक्वल टू D अपॉन 2. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते. डायमीटर डबल द रेडियस, रेडियस हाफ द डायमीटर. चला, D अपॉन 2, 10 अपॉन 2 इक्वल टू 5 सेंटीमीटर. चला, या प्रकारे 5 उदाहरणं, हे जे 5 उदाहरणं घेतले ना तेच पुन्हा घ्यायचे. पुन्हा 5 उदाहरणं घ्या आणि नियम पक्का करा. इयत्ता 9वी आणि 10वी मध्ये याच्यावर आधारित 1 मार्काचा प्रश्न बऱ्याच वेळेला बोर्डाच्या परीक्षेत 100% येतो. चला, आता झालं कॉर्ड, डायमीटर झालं. काय झालेलं आहे? डायमीटर. चला, पुन्हा एकदा फिगर काढतो. तुम्ही पण एकदा फिगर काढा. दिस इज द सी, बरोबर आहे. CA, CB, CN. ओके. आता मित्रांनो, EB इज कॉर्ड. EB इज कॉर्ड लिहायचं. जीवा, इंग्लिश माध्यमचे विद्यार्थी लिहा कॉर्ड. इथं लिहा R, रेडियस, त्रिज्या, याला म्हणतात व्यास, डायमीटर. व्यास एकाच फिगरमध्ये सर्व माहिती दाखवायची आहे. ओके. आता आपल्याला पुढे जायचं आणि आता आपल्याला पाहायचं आहे, काय पाहायचंय सांगतो तुम्हाला. आता आपण एक वर्तुळ तयार केलेलं आहे. समजा एक दोरा घेतला, आपण काय घेतलेला आहे? दोरा घेतला आणि त्याला गोल केलं. आता माझ्याकडे सुद्धा एक वायर आहे, मी त्याला गोल करतो. एक वायर आहे आणि त्याला सर्क्युलर करतो. काय करताय? सर्क्युलर. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण माझ्या हातामध्ये वायर आहे आणि मी त्याला वर्तुळाकार केलेला आहे. चार्जिंगचं वायर आहे आणि असं त्याला वर्तुळ तयार केलेलं आहे. या प्रकारे हे सर्कल तयार झालं. मित्रांनो, मी ही वायर सरळ केली आणि या वायरची जर मी लेंथ मोजली, या वायरची जर मी लांबी मोजली, तर जी लांबी येईल त्याला म्हणतात सर्कम्फरन्स. मराठीत म्हणतात परीघ. मराठीत काय म्हणतात? परीघ. आणि हा दाखवला जातो सीने. कशाला दाखवला जातो? सीने. पुन्हा एकदा समजून घ्या. आपलं एक दोरा घेतला, एक दोरी घेतली, एक चार्जिंगची वायर घेतली, त्याला गोलाकार केली, वर्तुळ तयार झालं. नंतर तीच वायर सरळ केली, टेपच्या साहाय्याने, स्केलच्या साहाय्याने त्याची लांबी मोजली, लेंथ मोजली, तर त्या लेंथला समजा लेंथ भरली 70 सेंटीमीटर. हे झालं याचं परीघ, सर्कम्फरन्स. काय झालेलं आहे? सर्कम्फरन्स. एखादा गोल झाकणाचा डब्बा आहे, त्याला जर आपण अशी वायर गुंडाळली खालच्या बुडाला की ती वर्तुळाकार आहे आणि नंतर वायर सरळ केली की डब्याचा परीघ निघल. डब्याचा काय निघल? परीघ, सर्कम्फरन्स, लेंथ. आणि सीचा फॉर्म्युला आहे 2 पाया r. सीचा काय फॉर्म्युला आहे? 2 पाया r. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पाय? 3.14 or 22/7. पाया इज इक्वल टू 3.14 or 22/7. आणि मित्रांनो, मी लिहिताना एक खूप मोठी मिस्टेक केलेली आहे. इथे इक्वल टू लिहिलं. इक्वल टू अजिबात लिहायचं नाही, अप्रॉक्सिमेट इक्वल टू. ही याची अंदाजी किंमत आहे, अचूक किंमत अजून काढताच आलेली नाही. मग आपण अचूक कसं लिहिणार? इक्वल टू आपण काय लिहिणार?
अंदाजे इक्वल टू, अप्रॉक्सिमेट इक्वल टू, म्हणून हे चिन्ह काढा, असं चिन्ह काढू नका. आता सी पाया जशाच्या तसं लिहितो. 2r, 2r म्हणजे काय? डायमीटर इज डबल द रेडियस, म्हणजे 2r म्हणजे d. 2r त्याच्याऐवजी डी, डी म्हणजे डायमीटर, व्यास, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे दोन सूत्र झाले, सी बरोबर 2 पाय किंवा सी बरोबर पाया डी. आणि याच्यापूर्वी आणखी एक सूत्र काय पाहिलं? डी इज इक्वल टू 2r, आर इज इक्वल टू डी अपॉन 2. अशा आपण 4 सूत्र आतापर्यंत पाहिलेले आहेत. आता मित्रांनो हा झाला परीघ, हा झाला परीघ, सरकमफरन्स, सरकमफरन्स. आता पुन्हा एक सर्कल काढतो मी, तुम्ही पण एक सर्कल काढा. आता हा वायरचा इतका भाग, वायरचा इतका भाग ए पासून बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत वायरचा हा तुकडा आहे इतका, कारण हे पूर्ण वायरच आहे. वायरचं वर्तुळ तयार केलं आणि वायरचा एक तुकडा घेतला ए पासून बी पर्यंत. याला जर आपण लेंथमध्ये मोजलं, सेंटीमीटर मीटर लेंथमध्ये लांबी मोजली, देन इट इज द पार्ट ऑफ सरकमफरन्स. हा परिघाचा भाग होतो. पण आपल्याला माहिती आहे की पूर्ण सर्कल आपल्याकडं कंपास बॉक्समध्ये प्रोटेक्टर आहे, ते सेमी सर्कल आहे, अर्धवर्तुळ आहे. त्याच्यामध्ये शेवटचा आकडा किती? 0 to 180. अर्धवर्तुळाचं माप 180, पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश, 360 अंश. If we measure circle, what is the measure? Complete circle 360 degree. याला जर लेंथ मध्ये मोजलं, पॉइंट ऑफ सरकमफरन्स, लेंथ ऑफ आर्क म्हणतात त्याला. आणि याला जर आपण डिग्रीमध्ये मोजायचं या पार्टला, तर याला म्हणतात आर्क. काय म्हणायचं? आर्क. आणि याला मराठीत म्हणतात कंस. काय म्हणायचं आहे? कंस. पार्ट ऑफ द सर्कल मेजर्ड इन डिग्री इज कॉल्ड आर्क. ही आपली स्वतःची व्याख्या झाली. वर्तुळाचा भाग, वर्तुळाचा काही भाग जो आपण अंशात मोजतो त्याला कंस असे म्हणतात. किंवा मग इन्क्लुडिंग ए अँड बी, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज आर्क. आता हा झाला आर्क. हा काय झालेला आहे? आर्क. हा झाला ADB आर्क. या आर्कचं नाव काय आहे? ADB. आर्क म्हणजे कशाचा भाग आहे? हा सर्कलचाच भाग आहे. हा वायरचा तुकडा आहे ए पासून बी पर्यंत. पण याला आपण कशात मोजणार? डिग्रीमध्ये. डिग्रीमध्ये मोजलं की याला काय म्हणणार? आर्क. किंवा याला काय म्हणणार? कंस. मग आता 3 प्रकार आहेत कंसाचे. किती प्रकार आहेत? 3 प्रकार. आपण पुन्हा एक सर्कल काढू. दिस इज द डायमीटर सी, दिस इज द YZ, दिस इज द डायमीटर. हा व्यास आहे. व्यासामुळे वर्तुळाचे 2 समान भागात विभाजन झाले. प्रत्येक भागाला काय म्हणतात? अर्धवर्तुळ. सेमी सर्कल. प्रत्येक भागाला काय म्हणतात? सेमी सर्कल. पूर्ण जर 360 असेल तर हे किती? 180 डिग्री. हे किती? 180 डिग्री. आणि आपलं कोण मापक? प्रोटेक्टर. 180 डिग्री. म्हणजे 180 डिग्री. सेमी सर्कल, सेमी सर्कल, मराठीमध्ये अर्धवर्तुळ, मराठीमध्ये अर्धवर्तुळ. आणि 180 पेक्षा जास्त असेल मेजर, 180 पेक्षा जास्त असेल तर याला म्हणायचं विशाल कंस. विशाल कंस. याला काय म्हणायचं? विशाल कंस. किंवा इंग्रजीत MAJOR मेजर आर्क. 180 पेक्षा जास्त. 180 पेक्षा कमी असेल तर विशाल म्हणजे मोठा, कमी म्हणजे लघु, लघु कंस, लघु कंस. आणि याला इंग्रजीत म्हणतात मायनर आर्क, मायनर आर्क. आता मी तुम्हाला आर्कचे काही उदाहरणं सांगतो, तुम्ही ओळखा. तुम्ही ओळखायचं आहे मायनर आहे का मेजर आहे का सेमी सर्कल आहे. 180 डिग्री. चला उत्तर लिहा. इंग्रजी माध्यमामध्ये काय उत्तर लिहितील? सेमी सर्कल, अर्धवर्तुळ. नंबर 2 70 डिग्री, 180 पेक्षा कमी, लघु कंस. काय लिहिणार? लघु कंस. इंग्रजी मीडियम मायनर आर्क, मायनर आर्क. नंबर 3 100 डिग्री, 180 पेक्षा कमी, लघु कंस, मायनर आर्क.
चला चौथं 210 डिग्री. आणि मित्रांनो अँगल तर किती बी मेजरचा काढता येतो. आपली अशी कल्पना आहे की 0 to 180 काढता येतो. कितीही मेजरचा अँगल काढता येतो. 0 पासून 720, 810 वगैरे वगैरे वगैरे. चला 210 180 पेक्षा मोठा आहे. याचं उत्तर येईल विशाल कंस. विशाल कंस. इंग्रजी माध्यम मेजर आर्क. मेजर आर्क. आता मी फक्त प्रश्न सांगणार, तुम्ही उत्तर लिहायची आहेत. 5 नंबर 92 डिग्री, 71 डिग्री, 180 डिग्री, 8, 9, 10. 3 उदाहरणं मनानं घ्या. 92 अंश लघु कंस, 71 अंश लघु कंस, 180 अंश अर्धवर्तुळ, 92 डिग्री मायनर आर्क, MINOR आर्क, ARC, 71 डिग्री मायनर आर्क, 180 डिग्री सेमी सर्कल, 236 डिग्री मेजर आर्क विशाल कंस MAJOR. पण सर आता तुम्ही हे आकडे सांगितले म्हणून आम्हाला समजलं मायनर आर्क आहे का मेजर आर्क आहे का सेमी सर्कल आहे. पण आता सर्कलमध्ये कसं ओळखायचं. सर्कलमध्ये कसं ओळखायचं. मित्रांनो हा चार्ट तयार केलाय, याच्यात माहिती भरून टाका. सर्कलची आकृती काढून माहिती भरून टाका फक्त तुम्ही. हा तुमचा स्वाध्याय आहे. 3 आकृत्या काढायची आणि माहिती भरायची. आता पुन्हा एक सर्कल काढतो. एक सर्कल काढतो. सेंटर ऑफ द सर्कल C, रेडियस CA, डायमीटर YZ, कॉर्ड AB, मायनर आर्क ADB, मायनर आर्क कसं लिहिणार. आर्क ADB कंस ADB हा झाला मायनर आर्क. आता इकडून राहिलेला भाग AEB, आर्क AEB कंस AEB हा विशाल कंस मेजर आर्क. YEZ आर्क YEZ अर्धवर्तुळ सेमी सर्कल. सगळी माहिती चार्टमध्ये भरायची आहे. हा तुमचा स्वाध्याय आहे. याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला टेस्टमध्ये सोडवायचे आहे. आता माझ्या समोर असा प्रश्न आहे की सर्कलमध्ये आर्क मायनर आहे का मेजर आहे हे कसं ओळखायचं. आता एक सर्कल काढतो. भरपूर सर्कल काढायचे मित्रांनो आणि प्रॅक्टिस झाली पाहिजे आपल्याला चॉपचा वापर न करता. चला हे झालं सेमी सर्कल अर्धवर्तुळ 180 180. मी इथं कॉर्ड काढतो एक AB, याला नाव देतो D. ADB हा आर्क आहे. ADB हा आर्क आहे. किती आर्क आले पाहायच्यात आता. A झाला, D झाला, आता E, G, H, I. आता याच्यात आर्क किती झाले पहा. ADB लिहा कंस ADB किंवा याला इंग्रजीत आर्क ADB. चला दुसरा DB लिहा कंस किंवा आर्क ARCDB. नंबर 3 BZ कंस किंवा आर्क BZ. पुढे लिहा कंस किंवा आर्क ZGE. झेड पासून E पर्यंत कोणत्या मार्गे G मार्गे. झेड पासून E पर्यंत ZGE. झेड पासून E पर्यंत पोहोचायचं कोणत्या मार्गे. E मार्गे, सॉरी G मार्गे. हा G मार्ग. औरंगाबाद ते पुणे नगर मार्गे. हा झाला आर्क.
कोणता आर्क झाला सांगा, कोणता आर्क झाला सांगा. सगळं पुसून टाकतो म्हणजे आपल्याला गोंधळ होणार नाही. आर्कचं नाव सांगा. ZGE सांगा. आर्कचं नाव काय आहे? ZGE लिहा. ZGE आर्क कंस. आता माझ्या समोर हा प्रश्न आहे की हा मायनर आर्क आहे, मेजर आर्क आहे का सेमी सर्कल आहे? हा लघु कंस आहे, अर्धवर्तुळ आहे का विशाल कंस आहे? याच्यासाठी छोटंसं टेक्निक आहे. याची एंड पॉईंट जोडा. झेड आणि ई जोडलेला आहे. कोणत्या मार्गे? जी मार्गे. म्हणजे हा झाला इतका पार्ट, हा झाला इतका पार्ट. ऑब्झर्वेशन फक्त समजण्यासाठी असं केलं. हा झाला इतका पार्ट. या पार्टमध्ये सी येतोय का? या पार्टमध्ये सेंटर ऑफ सर्कल येतोय का? नाही. नसेल येत असेल तर लघु कंस, मायनर आर्क. एंड पॉइंट जोडल्यावर त्या पार्टमध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू येत नसेल तर लघु कंस, मायनर आर्क. त्याचं मेजर 180 पेक्षा कमी. चला हा कोणता आला? मायनर आर्क, लघु कंस. आता आणखी एक घेतो. आर्क ZE. आता मला झेड पासून ई पर्यंत जायचंय, पण कोणत्या मार्गे? डी मार्गे. पहिले औरंगाबादहून पुण्याला गेलो नगर मार्गे. आता मला औरंगाबादहून पुण्यालाच जायचं आहे पण नाशिक मार्गे. झेड पासून सुरुवात करतो. झेड कोणता मार्ग? डी म्हणजे इकडं झेड डी. कुठपर्यंत जायचं? ई. हा मार्ग झाला पा, हा मार्ग. आणि याला जर मी असं केलं मनातल्या मनात तर याच्यामध्ये सी येतोय, सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे हा झाला मेजर आर्क. मेजर आर्क, विशाल कंस. याचं मेजर किती असेल? 180 पेक्षा जास्त, ग्रेटर दॅन 180. आणि मित्रांनो दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळतं? 360 डिग्री. मेजर ऑफ मायनर आर्क प्लस मेजर ऑफ मेजर आर्क. ME, this is measure. MEASURE. Measure of major arc. MAJOR. Measure of major arc is equal to measure of major arc plus measure of minor arc is equal to 360 degree. लघु कंसाचे माप अधिक विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश. पूर्ण वर्तुळ तयार होतं. आता आपण प्रॅक्टिस करू. मेजर आहे का मायनर आहे? लघु कंस आहे का विशाल कंस आहे? आता प्रॅक्टिस करू आपण. नंबर 1 मी आर्कचं नाव लिहितो, तुम्ही फिगर काढा. चला. सी, ए, बी, डी, ई, एफ, जी, एच. चला आता मी फिगर काढा. आपण या फिगरमध्ये आता तुम्ही हे ठरवायचं आहे मेजर आहे का मायनर आहे, हे तुमच्यासाठी साध्य आहे. आता मी नवीन प्रश्न घेतो. आता हे पुसून टाकतो, हे पुसून टाकतो. आता आपण आता प्रॅक्टिस करू. मेजर आर्क की मायनर आर्क? निरीक्षणानं ठरवायचं, ऑब्झर्वेशननं. नंबर 1 आर्क ए बी डी. नंबर 2 आर्क ए बी H, arc ABH. Number 3 arc DE. Number 4 arc DEB. मित्रांनो कंसाचं नाव 3 अक्षरानं लिहावं असा प्रघात आहे, असं साधारणतः नियम आहे. 1 2 3 1 2 3 1 2 3. पण इथं किती? दोनच वापरले आपण लेटर, दोनच लेटर वापरले टी आणि मित्रांनो 2 लेटर जर वापरलेला असेल तर आकृतीकडे पाहायचं नाही. 100% हा लघु कंस आहे, 100% हा मायनर आर्क आहे. 100% हा मायनर आर्क आहे. फिगरमध्ये पाहायचं काही काम नाही. इट इज 101% मायनर आर्क लघु कंस. 3 अक्षरात असेल
तर मात्र आपल्याला ठरवावं लागेल. ABD AD एंड पॉइंट जोडून घेतो. B म्हणजे ह्या मार्गे, म्हणजे हा पार्ट झाला. C येतोय का या पार्टमध्ये? नाही. लघु कंस मायनर आर्क लिहा. मायनर आर्क लघु कंस ARC. चला आता ABH A आणि H जोडतो. A आणि H जोडतो. कोणत्या मार्गे? B मार्गे. इकडे A पासून B मार्गे मला म्हणतायचं आहे H. हा इकडे स्मॉल पार्ट झाला आणि हा उरलेला पार्ट आपल्याला पाहिजे. याच्यात C आला. हा झाला मेजर आर्क. हा झाला विशाल वर्तुळ कंस. लिहा मेजर आर्क विशाल कंस. मित्रांनो, शेवटचं ठरवायचं आता तुम्ही आणि उत्तर लिहायचं आहे. मित्रांनो, आर्क ABH प्लस मेजर ऑफ आर्क ABH आणि HA दोघांची मिळून बेरीज किती होईल? 360 डिग्री. ॲडिशन इज 360 डिग्री. आपल्याकडे एक फॉर्म्युला आणखी तयार झाला. फॉर्म्युला नंबर 5. मेजर ऑफ मायनर आर्क प्लस मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री. लघु कंसाचे माप प्लस विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश. आणि मित्रांनो, या प्रकारे आपण या भागामध्ये बरेच गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता शेवटचं आपल्याला पाहायचं. राईट डाऊन मेजर ऑफ, शेवटचा फॉर्म्युला लिहा. 7 नंबर असेल बहुतेक. मेजर MEASUR मेजर ऑफ MAJOR मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ MINOR आर्क. विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा लघु कंसाचे माप. दोघांची बेरीज 360. आपण हे फॉर्म्युला लिहिलेलंच आहे. इन दिस वे स्टुडंट, इन दिस एपिसोड, इन दिस पार्ट ऑफ सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स, वी ऑब्झर्व रेडियस, डायमीटर, कॉर्ड, नाही पुन्हा एकदा रेडियस, कॉर्ड, डायमीटर, आर्क, मायनर आर्क, मेजर आर्क, सेमी सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मित्रांनो, या भागामध्ये आपण त्रिज्या, जीवा, व्यास, कंस, लघु कंस, विशाल कंस, अर्धवर्तुळ आणि परिघ याची माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, बेसिक्स ऑफ सर्कल पार्ट 1 आणि पार्ट 2 आणखी डीपमध्ये मी आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे, अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर ते पाहायचे असतील तर मला अवश्य कॉमेंट्स टाका. वॉन्ट बेसिक ऑफ सर्कल, मी ते तुम्हाला लिंक पाठवतो. किंवा तुम्ही सुद्धा प्लेलिस्टमध्ये द्या. सर्कल नावाच्या प्रकरणाची एक लिस्ट आहे. 10वी सर्कल, 10th सर्कल. त्या प्लेलिस्टमध्ये बेसिक्स ऑफ सर्कल पार्ट 1, बेसिक्स ऑफ सर्कल पार्ट 2 याच्यामध्ये मी आणखी डीपमध्ये समजून सांगितलेलं आहे. सेतू अभ्यासक्रमासाठी हा स्वाध्याय पूर्ण करा. मित्रांनो, सर्कलवर आधारित 10वीमध्ये पूर्ण सगळ्यात मोठं प्रकरण आहे आणि विद्यार्थी असं सांगतात की सगळ्यात कॉम्प्लिकेटेड प्रकरण आहे. या प्रकरणातला एक प्रश्न 4 मार्काला 100% परीक्षेत येतो. आणि म्हणून सर्कलला जर सोपं करायचं असेल, वर्तुळावर आधारित प्रश्न जर सोडवायचे असतील तर बेसिक पक्का करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हॅव ए गुड डे.